Hello everyone, myself Dr. B.S. Londe, and in the last lecture we have seen what is meant by metals, non-metals and metalloids. In this lecture we will see in more detail what is the meaning of compound and mixture. So first of all, compound. Compounds are the pure substances which can be broken down into simpler substances by ordinary chemical changes. म्हणजे कंपाऊंड्स हे असे पदार्थ असतात ज्यांना आपण केमिकल रिॲक्शनच्या किंवा केमिकल चेंजेसच्या आधारे त्यांच्यामधले घटक वेगळे करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ H2O. याच्यामध्ये काय काय आहे? हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. काही केमिकल चेंजेस किंवा केमिकल रिॲक्शन्स जर आपण घडवून आणली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगळे करू शकतो. विदाऊट केमिकल चेंज यांना आपण वेगळं करू शकत नाही. इन अ कंपाऊंड 2 or 3, ॲक्च्युली 2 or more than 2 म्हटलं पाहिजे, 3 म्हणण्यापेक्षा. काय म्हणायचं? मोर दॅन 2. In a compound, 2 or more than 2 elements are combined in fixed proportion. Fixed proportion, this is very important. कारण वॉटर फॉर्म करायचं असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2:1 प्रपोर्शनमध्येच कंबाईन झाले पाहिजे. म्हणजे 2 ॲटम हायड्रोजनचे आणि 1 ॲटम ऑक्सिजनचा जर कंबाईन झाला तर आपल्याला वॉटर फॉर्म झालेलं दिसेल. बट दिस इज नॉट द केस विथ मिक्सचर्स. पण असं मिक्सचरसोबत नाही. तर मिक्सचर काय आहे? मिक्सचर्स कंटेन 2 or more substances in no fixed proportion. त्यांचं फिक्स्ड प्रपोर्शन नसतं. अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण पाण्यामध्ये वाळू मिसळली किंवा पाण्यामध्ये काही छोटे छोटे सॉलिड पार्टिकल्स मिसळले, कशाचे, जो सबस्टन्स फिजिकली आपण सेपरेट करू शकतो तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. जर वाळू आणि पाण्याचं मिक्सचर असेल तर त्याला फिल्टर करून, फिल्ट्रेशन काय झाली? ही फिजिकल मेथड झाली, केमिकल मेथड नाही आहे ही. दिस इज फिजिकल मेथड. म्हणून फिजिकल मेथडनी जर त्याच्या कॉम्पोनंटला आपण सेपरेट करू शकत असू आणि ते जे कॉम्पोनंट आहेत ते विदाऊट एनी फिक्स्ड प्रपोर्शन एकत्र आलेले असतील तर अशा सबस्टन्सला आपण म्हणतो मिक्सचर. Mixtures are further divided into homogeneous and heterogeneous. That this homogeneous and heterogeneous we have seen in the previous video. Because homogeneous म्हणजे काय? तर होमोजिनस जे थॉरली एकमेकांमध्ये डिझॉल्व आहेत त्याला म्हणायचं होमोजिनस. फॉर एक्झाम्पल, पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं आणि स्टर केलं तर ते एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होतात, त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर्स. मिक्सचरचे 2 प्रकार आहेत, एक आहे होमोजिनस आणि दुसरा आहे हेट्रोजिनस. तर हेट्रोजिनस म्हणजे काय? जर आपण पाण्यामध्येच पेट्रोल किंवा पाण्यामध्येच गोडं तेल टाकलं तर ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, त्यांना म्हणायचं हेट्रोजिनस. किंवा पाण्यामध्ये आपण प्लास्टिकचे तुकडे टाकले, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, ते मिक्सचरच आहे पण हेट्रोजिनस मिक्सचर आहे. सोल्युशन्स आर होमोजिनस मिक्सचर्स. जे सोल्युशन्स, सगळ्या प्रकारचे जे सोल्युशन्स आहेत ते होमोजिनस मिक्सचर असतात. बिकॉज द मॉलिक्यूल ऑफ कन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्वंट्स आर युनिफॉर्मली मिक्स्ड. का बरं सगळे सोल्युशन हे होमोजिनस मिक्सचर आहे? कारण सोल्यूट म्हणजे जो डिझॉल्व होतोय आणि सॉल्वंट म्हणजे जो डिझॉल्व करून घेतोय,
जो विरघळून घेतोय. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सोल्यूट, समजा एक साखर आहे, शुगर, आणि सॉल्वंट हे वॉटर आहे. तर इफ वी मिक्स शुगर इन वॉटर, शुगर काय झाली सॉल्यूट आणि वॉटर सॉल्वंट, देन शुगर इज युनिफॉर्मली मिक्स्ड इन वॉटर थ्रू आउट इट्स बल्क. म्हणजे त्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल आणि शुगर हे युनिफॉर्मली एकमेकांमध्ये मिक्स होतात. In homogeneous mixtures, the molecules of the constituents are not uniformly mixed. Not uniformly mixed. कशामध्ये? हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये. इथंच जर आपण आता पहिलं एक्झाम्पल घेतलेलं तेच घेऊया. गोड तेल आणि वॉटर, पाणी एकमेकांमध्ये मिक्स केलं तरी ते युनिफॉर्मली मिक्स्ड नाहीत, आणि अशांना म्हणायचं हेट्रोजिनस मिक्सचर्स. फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन ऑफ अन इनसॉल्युबल सॉलिड इन लिक्विड. काय एक्झाम्पल असू शकते याचं? इनसॉल्युबल सॉलिड म्हणजे प्लास्टिकचे तुकडे जर पाण्यामध्ये लिक्विडमध्ये टाकले तर, किंवा इनसॉल्युबल लिक्विड इन लिक्विड असं सुद्धा असू शकतं. त्यालासुद्धा आपण हेट्रोजिनस मिक्सचर म्हणू शकतो. ओके, थँक्यू.